10वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला। विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून उच्च शिखर गाठले। चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निकाल लागताच शाळेची वाट धरली। आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव देशमुख, सचिव मयंक देशमुख, प्राचार्य बर्वे यासह शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। सर्वज्ञ वेदप्रकाश मोकद्दम या विद्यार्थिनीने 98% गुण घेऊन रामटेक तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला। अखेर सर्वज्ञाच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ तिला मिळाले। आता भविष्यात आई वडिलांसह स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली। कोचिंग क्लास न लावता यशाचे शिखर गाठले असते हे विशेष। नियमित शाळा आणि शिकवणीबरोबरच अभ्यासातील सातत्य हे तिच्या यशाचे गमक आहे। शाळेने घेतलेल्या टेस्ट सिरीजचा तिला भरपूर फायदा झाला। तिने कॉमर्स फील्ड निवडून सी बनायची आकांक्षा व्यक्त केली आहे। आई वडील आणि शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे यश सुद्धा मिळवता आले अशी भावना सर्वज्ञाने व्यक्त केली। परीक्षा शांततेत पार पडल्यानंतर सर्वांना निकालाची प्रतीक्षा होती। अखेर चांगला निकाल लागला आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदा देखील मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले। वेदांत घरजाडे या विद्यार्थ्यानं 88.40% घेत द्वितीय येण्याचा मान पटकाविला। कुमारी दुर्गा चांदपूरकर या विद्यार्थिनीनं 83.80% घेऊन तृतीय येण्याचा मान पटकाविला। साहिल कारेमोरे, हिना मसूरके, क्रिश मेश्राम या क्षणाचे विद्यार्थी आनंदानं वाट पाहत होते। आनंदाचा क्षण आल्यानं विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालाय। महान्यूज 7 करिता राकेश मर्जिवे, नागपूर। पेपर सोडण्याची प्रॅक्टिस केली, शिक्षकांची मदत घेतली, मार्गदर्शन घेतलं आणि पेपर सोडून बघून आणि ते शिक्षकांकडून तपासून घेऊन तिने खूप मेहनत केली सर आणि स्वतः तिने पेपर सोडवलेले आहे। वर्गातही रेग्युलर राहायची आणि घरी पण जाऊन ती स्वस्थ बसायची नाही, ती मेहनत करायची। आणि जे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांचेसुद्धा त्यांच्या घरी जाऊन तिने त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। तर इथंपर्यंत तिने तयारी केलेली आहे आणि कधी तिने वागताना विचार करताना कधी तिने अहंकार दाखवलेला नाही। आम्हाला सर्व शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय रामटेकच्या सर्व शिक्षकांना त्या विद्यार्थिनीवरती खूप गर्व आहे की एवढं म्हणजे सगळ्या शिक्षकांची मार्गदर्शन घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून तिने आपलं अचिव्हमेंट प्राप्त केलेलं आहे। याच्यामध्ये तिचा आणि तिच्या आईवडिलांचा खूप सिंहाचा वाटा आहे, माझ्या सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे तिच्या यशामध्ये आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे की तिला असं मोटिवेट करायचं सर्व विद्यार्थी अभ्यास करण्याकरता। आणि अधूनमधून ती काही विचारायला माझ्याकडे यायची, मी पण तिला मोटिवेट करायचो, बेटा नाराज होऊ नको, निराश होऊ नको, तू आणखी पेपर सोडव, ज्या ठिकाणी कन्फ्युजन आहे इथं पण मी तिला सांगितलं की तुम्ही हायस्कूलच्या शिक्षकांशी संपर्क साधू नका, तर माझे मिडल स्कूलचे जे शिक्षक आहेत त्यांची पण मदत घ्या आणि ज्युनियर कॉलेजचे जे शिक्षक आहेत त्यांची पण मदत घ्या। तशा प्रकारे तिन्ही क्षेत्रातल्या शिक्षकांनी माझ्या या मुलीला खूप मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचं पूर्ण उपयोग त्या मुलीने आपला पेपर सोडवण्यामध्ये परीक्षेमध्ये उपयोग केलेला आहे, त्याचं हे फळ आहे। आचार्य बर्वे सरांसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आणि त्याचे फळ आहे की तिने एवढं चांगलं अचिव्हमेंट गाठलं। मी महाराष्ट्र न्यूज 7 करता राकेश मर्जिवे, नागपूर।